होत्या ना को होस्ट केले. हा, दीपा माताजींना पण को होस्ट केलंय. हा, एखाद्याला माझी रेंज जाते ते. चालेल. दीपक करूया चालू. हो हो माताजी. हरे कृष्ण दीपा माताजी. हा करूयात ना. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमद् भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवींना माझा प्रणाम. आज आपण भगवद्गीता अध्याय 10 आणि श्लोक 17 पाहणार आहे. आता आपण मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं की वास्तविक परमात्मा म्हणजे काय आणि हा वास्तविक परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून कसे आहे, म्हणून त्याला विभू असंही म्हटलेलं आहे. तो जगत रूपाने विस्तारलेला आहे, त्यामुळे जगातील सर्व दृश्य वस्तू म्हणजे परमात्म्याचीच रूप आहेत. बरोबर. सर्व प्राणी मात्रात तो एकच परमात्मा आहे. परमात्मा तत्व भरून राहिले आहे. असं असलं तरी प्रत्येकामध्ये त्याची अभिव्यक्ती कमी जास्त प्रमाणात असते. ह्या परमात्मा तत्वाची अभिव्यक्ती कमी जास्त प्रमाणात असते. आणि विभूतींच्या चिंतनाने मनास एक परम आनंद मिळतो आणि असं मन प्रसन्न राहतं आणि मनाची प्रसन्नता आपल्याला परमात्मा मार्गीच्या प्राप्तीवरती पुढे नेण्यास मदत करत असते. आता या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्वीच्या अध्यायामध्ये सांगितलंय की भगवंत हे योग मायेने आवृत्त आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कोण जाणू शकतं तर केवळ शरणागत जीव किंवा भक्त असं जे असतात तेच त्यांना पाहू किंवा जाणू शकतात. आणि आता अर्जुनाला आपल्याला माहित पडले आतापर्यंतच्या श्लोकांवरून की अर्जुनला खात्री पटलीये की भगवंत हे म्हणजे त्याचे जे सखा आहेत भगवान श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत म्हणून. आणि परंतु जरी अर्जुनाला खात्री पटली, एवढं सगळं त्यांना ऐकलं भगवंतांच्याकडून, मग त्यांची खात्री पडली असं झालं. परंतु सर्वसामान्य माणूस तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तींना हे कसं जाणता येईल की आपल्याला पण कुठल्या पद्धतीने जाणून घ्यावं की हे भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, किंवा त्यांना जाणायचं म्हणजे काय करायला पाहिजे, नक्की भगवंतांना जाणायचं म्हणजे काय करायला पाहिजे. कारण हे जे आहे हे आसुर किंवा नास्तिक लोक असतात किंवा सर्वसामान्य माणसांना हे श्रीकृष्ण भगवंत हे त्यांना कळत नाही, कारण भगवंत हे योगमायेने आवृत्त आहेत आणि असे आच्छादित असतात, त्याच्यामुळे त्यांना किंवा आपल्याला कोणालाच कळत नाही. त्याच्यासाठी खूप खूप साधना करून आपल्याला खूप भक्ती करावी लागते, मगच आपल्याला पूर्ण जेव्हा आपण शरणागत होऊ तेव्हा आपल्याला भगवंतांचं खरं स्वरूप आपल्याला जाणता येतं. आणि म्हणूनच अर्जुनाने हा प्रश्न विचारलाय. आताचा जो प्रश्न आहे तो आपण श्लोक वाचूयात. काय विचारलाय अर्जुनाने प्रश्न. कथम विद्यामहम योगिं स्वाम सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. अर्थ वाचूयात. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे. पहिला प्रश्न त्यांनी 3 प्रश्न ह्या श्लोकामध्ये विचारलेले की मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे. दुसरा प्रश्न, मी तुम्हाला कसे जाणावे. आता चिंतन कसे करावे, जाणावे कसे. आणि तिसरा प्रश्न आहे, हे भगवान कोणकोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचे स्मरण करावे. आता ते म्हणतात की आता मी तुमचं कोणकोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचं स्मरण करू. म्हणजे आता भगवंतांना हा जो प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने तो त्यांच्यासाठी नाही, त्यांना जाणीव झाली अर्जुनाला की भगवान श्रीकृष्ण हेच परमपुरुषोत्तम भगवान आहेत. त्याच्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला तो आपल्यासाठी विचारलेला आहे.
की आपल्याला ज्ञान व्हावं, आपल्यासारख्यांना कळावं, सर्वसामान्य व्यक्तींना. म्हणून हे जे महान भक्त असतात ते सगळे काय करतात, त्यांना असं वाटत नाही की त्यांना आपल्यामध्ये कशी थोडी टेंडन्सी असते, मला माहित आहे मग इतरांना माहित नाही पडलं पाहिजे, असं थोडंसं असतं. पण त्यांना तसं नाही, की ही जी श्रेष्ठ भक्त असतात त्यांना तसं वाटत नाही की मला माहित आहे म्हणजे दुसऱ्यांना माहित नाही व्हायला पाहिजे. तर त्यांचं कसं हे सर्व, की हे भगवंतांचं जे हे ज्ञान आहे किंवा ही जी माहिती आहे किंवा हे जे रूप आहे ते सर्व मानव जातीला व्हावं असं अर्जुनाला वाटतं. आणि हे होण्यासाठीच भगवंतांना अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे. आता आपण श्लोक वाचला आणि त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले, की बाबा कुठले 3 प्रश्न, तर मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे भगवंतांचं चिंतन, आणि तुम्हाला कसे जाणावे आणि कोणकोणत्या विविध रूपात तुमचे स्मरण करावे, असे 3 प्रश्न आहेत. तेच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कसं थोडक्यामध्ये सांगतात, की भावे विन देव न कळे निसंदेह. म्हणजे भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव कळणार नाही. तपे विन दैवत विद्या विन प्राप्त. तप केल्याशिवाय आपल्याला ते दैवत प्राप्त होत नाही. भुजे विन हित कोण सांगे. आणि हे निज गोष्टीशिवाय त्याचा अर्थ असा होतो, की भावाशिवाय देव आकळत नाही. म्हणजे आपल्याला समजत नाही, आपल्यामध्ये जर तो भावच नसेल, आपण नास्तिक असू, आपल्याला भक्ती म्हणजे काय, पुरुषोत्तम भगवंत म्हणजे काय हे जाणण्याचा भावच जर आपल्यामध्ये नसेल, भावविरहित आपण असेल आणि आपल्याला सांगितलं की नाही नाही तुम्ही हे माना, तर असं मानणार नाही आपण कुठल्या गोष्टी. त्याच्यामुळे इथं म्हणले भावे विन देव, म्हणजे भावाशिवाय आपल्याला देव समजत नाही. तो भाव आपल्यामध्ये असेल तरच देवाला समजता येतं. आणि गुरु कृपेशिवाय आपल्याला निसंदेह आत्मानुभव प्राप्त होत नाही. म्हणूनच आपण पाहतो की हे जे गुरु परंपरा आल्या, 4 जे परंपरा आहेत त्याच्यामध्ये गुरु परंपरेने हे चाललेले 4 परंपरा आहेत. आणि आपल्याला सुद्धा आपले सगळे गुरु असतात ते आपल्याला सांगत असतात की भगवंत काय आहे, कसे आहेत. असं कोणी सांगितलेलं नाही ते योग्य नसतं. तर गुरु विना अनुभव कैसा कळे असं म्हटलेलं आहे. तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही. म्हणजे तप केल्याशिवाय, कुठलं पण तप साधना ही केल्याशिवाय आपल्याला कुठलंच दैवत प्रसन्न होत नाही. म्हणजे ती नामसाधना असेल, पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या साधना असायच्या, यज्ञ साधना, अष्टांग योगी वगैरे वगैरे. पण आता आपल्याला कुठली कली काळामध्ये दिलेली तर नामसाधना दिलेली. कलौ नास्तव नास्तव गतिरन्यथा, हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ नास्तव नास्तव गतिरन्यथा. हे हरिनाम हा हे कलियुगाचा धर्म सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला तप कुठलं करायचं तर हरिनामाचं तप करायचंय, आणि त्याच्याशिवाय आपल्याला दैवत प्राप्त होत नाही असं ज्ञानेश्वर मानतात. त्याचप्रमाणे गुह्य किंवा निज गोष्ट आपल्याला दुसऱ्याला सांगितल्याशिवाय आणि त्याला आपल्याला हिताचा मार्ग कसा सांगता येईल, जी निज गोष्ट आहे तर आपल्याला हिताचा मार्ग कसा कळेल, की हे भगवंत आहेत, भगवंतांच्या काय लीला आहेत, भगवंत कसे असतात हे आपल्याला कोणीतरी सांगितल्याशिवाय, ती गुह्य गोष्ट आहे, एकदम सिक्रेट आहे ते, आणि ते कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला कसं कळणार. त्याच्यामुळे आणि ह्यासाठी काय आपल्याला करायला लागतं, तर ह्याच्यासाठी साधूचे संगती तरुणोपाय. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, साधूचे संगती तरुणोपाय, म्हणजे सत्संगतीशिवाय तरुणोपाय नाही. सत्संगती पाहिजे तरच आपल्याला ह्या गोष्टी कळतात. कुसंगतीने ह्या गोष्टी कळणारच नाही. बाकीच्या गोष्टी कळतील, पिक्चर कुठला चांगला आहे, हिरो हिरोईन काय, आणखी 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 अशाच गोष्टी. पण आपल्याला सत्संगतीने ह्या गोष्टी कळतील, की भगवंत काय आहेत, त्यांचं रूप काय आहे, त्यांच्या लीला काय, त्यांचं वास्तव्य कुठं असतं, ते कसे आहेत, काय आहेत, हे आपल्याला सत्संगतीशिवाय निश्चितपणे कळणार नाही. म्हणूनच आपण सर्वसामान्यपणे पाहतो की मनुष्य आपलं काय, आपण आपलं कसं असतं व्यापामध्ये, तुम्ही मी आपण आपले प्रपंच सांभाळत असतो. म्हणजे आपला व्याप कसा असतो प्रपंचासाठी, मला माझा संसार करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपण एवढे व्यापलेलं असतो की आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी गोळा करण्यामध्ये. म्हणजे मला एखादी गोष्ट पाहिजे असेल, मला गाडी पाहिजे असेल तर मी सायकल पण घेते, आणखी 2 चाकी गाडीने बघत असेल तर 4 चाकी पण घेते, किंवा आणि कशाच गोष्टी, की त्याला आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करतानाच एवढा वेळ जातो की आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून आपण म्हणतो, कारण आपण ह्या आर्थिक किंवा ह्या गोष्टींच्या पाठीमागे पळत आहे. आता सध्या सर्वांचीच ही आपली अवस्था आहे. म्हणून आपण काय म्हणतो, की संसार धंदा करिता रिकामा, पोशील
संसार धंदा करिता रिकामा होशील केव्हा. म्हणजे संसार आणि धंदा करताना रिकामा होशील केव्हा, भजशील रामा, रामाला भजण्यासाठी आता रिकामा केव्हा होशील असं म्हटलेलं आहे. आता तरी तू धरी एक नेमा, आता तरी तू धरी एक नेमा, कामात कामा भज राम नामा. असं सांगितलेलं आहे की आता एकच नेम धरायचा, काम करत असताना राम नाम धरायचं मनामध्ये, भजशील राम नाम. त्यांनी सांगितलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे की त्यांचं चिंतन कसं करायचं, निरंतर चिंतन कसं करायचं, असं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की कामात कामा भज राम नामा. काम करत असताना तुम्ही रामनामाचं भजन करा. हेच पंडितांनी पण उक्ती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पंडितांच्या उक्ती अशा आहेत, अहो येता जाता उठता बसता, अहो येता जाता उठता बसता, कार्य करिता सदा देता घेता, कार्य करिता सदा देता घेता, वदनी वदता ग्रास गिळता. म्हणजे आपण बोलत असताना किंवा घास गिळत असताना सुद्धा घरी दारी, आपल्या घरी असो दारी असो, शय्येवरी, घरी दारी शय्येवरी, म्हणजे झोपलेलं असताना सुद्धा, रती सुखाची अवसरी, आणखी कुठल्या गोष्टींमध्ये पण व्यस्त असताना, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवंत चिंतन करी. सगळ्या गोष्टीचं लज्जा आपण त्याजून म्हणजे त्यागून सतत भगवंत चिंतनात आपलं मन रमवा, हे आपल्याला पंडितांनी सांगितलेलं आहे. कारण भगवान श्रीकृष्णांना योगी संबोधलं आहे. योगी म्हणजे काय, तर श्रीकृष्ण हे ज्या योगमायेद्वारे आवृत्त आहेत. म्हणजे सामान्य मनुष्यासाठी कसं आहे ते, आपल्याला ते कधी प्रकट होतात, कधी अप्रकट होतात. आपण पाहिलेले अनेक लीलांमध्ये भगवंत कसे गोपींच्या मध्ये प्रकट होतात, आणखी वेगवेगळ्या गोष्टी. ते योगमायेचे स्वामी आहेत, ते भगवंत हे योगमायेचे स्वामी आहेत. आणि त्यामुळे ते आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्यांना भगवंतांबद्दल जाणणं किंवा प्रेम करणं, त्यांच्यावर आपल्या मुळातच आपल्यामध्ये नसतं ते भगवंतांच्या प्रेम करणं. साधू संघ वगैरे ते वेगळ्या गोष्टी, ऋषी मुनी किंवा ज्यांची खूप साधना आहे, जे त्याच्यामध्येच आहेत, ब्रह्मचारी वगैरे, त्यांचं थोडस वेगळं, ते त्याच्यामध्येच असतात. त्यामुळे त्यांचं ते प्रेमच असतं भगवंतांच्यावर. पण आपलं तेवढं नसतं, आपलं प्रेम संसारावर असतं, प्रपंचावर असतं, आपल्या मुलाबाळांवर असतं, आपल्या घरातल्या लोकांच्यावर असतं. त्याच्यामुळे आपलं प्रेम त्यांच्यावर नसल्यामुळं काय होतं, आपण नामस्मरण सतत करू शकत नाही. ही सर्वांचीच खंत आहे, ही खंत माझी आहे, तुमची आहे, सर्वांचीच आहे. आपण त्याच्यासाठीच एवढं सगळं करत असतो आणि हे करू शकत नाही. त्यामुळे त्यांना भौतिक दृष्ट्या आपल्याला चिंतन करावं लागतं. काय करावं लागतं, हे घ्यावं लागतं नाव. काय करावं लागतं, तर त्यांचे तेव्हा या जगातील भौतिकवादी लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल केशू केशू भावेशी प्रभुपाद सांगतात, या जगातील भौतिकवादी लोकांच्या म्हणजे आपल्यासारख्या लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल, म्हणजे आपण जे भगवंतांचं चिंतन करतो त्याचं केशू केशू भावेशी हे शब्द भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या भावाने असं आपले हे भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत. भाव या शब्दाचा अर्थ प्राकृत गोष्ट असा होतो. म्हणजे की आपल्या मनातलं चांगला भाव, प्राकृत गोष्ट काय आहे आणि त्यासाठी आपण कसला भाव पाहिजे, की आपल्या मनामध्ये कसा आपण भाव आणला पाहिजे भगवंतांना जाणण्याचा. त्याच्यासाठी आपले जे संत आहेत, हे मला महाराष्ट्रातल्या संतांचं जास्त उदाहरण द्यायला आवडतं. तर ते महाराष्ट्रातले सावता माळी सुद्धा म्हणतात, आमची माळी याची जात, ते जातीने माळी, आमची माळी याची जात, शेत लावू बागायत. ते म्हणतात आम्ही काय करतो, बागायत शेती लावतो. आम्हा हाती मोठ नाडा, पूर्वीच्या काळी मोठ असायची आणि ते बैल खेचायचे, त्याने पाणी काढायचे विहिरीतून, ते नाडा मोठ असं म्हणायचे. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. मग ते ह्याच्यातून फट्यातून पाणी फुलझाडांना जायचं. कुठली कुठली फुलझाडं, शांती शेवंती फुलली. कुठली नावं त्यांनी सांगितली, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली. म्हणजे त्याच्याबरोबर जाई जुई ही सुद्धा त्यांची नावं घेतलेली. सावत्याने केला मेळा, सावत्या माळ्यांनी केला मेळा, विठ्ठल देखी येला डोळा. त्यांनी त्यांच्या कामामध्येच, म्हणजे त्यांचे जे काही माळ्याचं काम आहे, फुलं झाडांची निगा राखण्याचं काम आहे, शेती करण्याचं काम आहे, त्याच्यामध्येच त्यांनी विठ्ठलाला पाहिलं. हे आपल्यासाठी
सावतमाळांचं उदाहरण आहे की केशू केशू भावेशू, म्हणजे कोणत्या कोणत्या भावाने. तर हे एक सावतामाळ्यांचं उदाहरण आहे की ती त्यांचं जे काम आहे, मगाशीच मी सांगितलं की कामात कामा भज रामा नामा, म्हणजे आपलं काम करत असताना राम नाम घ्यायचं. कसं, तर हे सावतामाळ्यांचं उदाहरण आता आपण पाहिलं. विठ्ठल देखी येले डोळा, त्यांनी फुलझाडांमध्ये पाहिलं, विहिरीमध्ये मोठनाडेमध्ये पाहिलं, पाण्यामध्ये पाहिलं, सगळ्यामध्ये भगवंतांना पाहिलं. म्हणजे आपण जे म्हणतो भौतिक उदाहरण, मगाशीच आपल्याला जे सांगितलेलं आहे की विभू सांगत असताना परमात्म्यांची जी विस्तारलेली रूप आहेत, त्याच्यामध्ये जे प्राणी मात्रांच्या मध्ये परमात्मा आहे असं जे सांगितलं, ते ते हे आहे, त्यांची अभिव्यक्ती कमी जास्त प्रमाणात सगळ्यांमध्ये असते. तसं हे सावतामाळी सुद्धा आपल्याला सांगतायत की मी कशामध्ये पाहतो, सगळ्या फुलझाडांमध्ये पाहतो. म्हणजे हा भाव, त्यांचं काम आणि त्यांचा भाव. तसंच आपल्यासाठी पण आपलं काम आणि आपलं भाव हा पाहिजे. म्हणून तरी आपण काय करायला पाहिजे, आता तरी तू धरी एक नेमा. आता एक नेम धरायचा कुठला, कामात कामा भज राम नामा. आता राम नामाचं चिंतन आपण करायला शिकायचं. कारण काय माहितीये का, कारण आपल्याला श्रीकृष्ण हे भगवंतांच्या आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही. श्रीकृष्ण भगवंत हे भगवंत कसे, ते आध्यात्मिक दृष्ट्या का ज्ञान होऊ शकत नाही. आपण भौतिक गोष्टी जास्त पाहत असतो किंवा भौतिक गोष्टींवर मन केंद्रित करत असतो. आणि म्हणून भगवंतांची ही भौतिक अभिव्यक्तीद्वारे आपण कशा प्रकारे प्रकट झाले ते पाहण्याचा प्रयत्न करावा, असा आपल्याला सल्ला देण्यात येते. प्रभुपादांनी पण सांगितलं की भौतिक दृष्टीद्वारे केशू केशू भावेशू पाहिला पाहिजे. म्हणजे तो तो भाव आणून आपण पाहिला पाहिजे भगवंतांना. ते जनाबाई आपल्याला सांगतायत, त्यांच्या त्यांच्या ओव्यांमधून त्या सांगतात, देव खाते देव पिते. देव काय करतात, देव खाते देव पिते, देवावरी मी निसते. म्हणजे हे भौतिक मध्ये देवावरी मी निसते, म्हणजे पृथ्वीवरच आपण झोपतो की नाही. म्हणून देवावरी, हे सगळं पृथ्वीची माया आहे, पृथ्वीचं हे सगळं भगवंताचं आहे. इथं सर्वव्यापी भगवंत आहे. म्हणून त्या म्हणतात देवावरी मी निसते, देव देते देव घेते. म्हणजे देणं घेणं सुद्धा कोण करतं, भगवंतच करतात. आपल्याला काय, आपण काय निर्माण केलेलं नाही सृष्टी. त्याच्यामुळे जे उगवून येतं किंवा आपण जे घेतो ते सगळं कोण करतं, तर देव देते देव घेते, देवासवे व्यवहार येते. आपण देवा बरोबर व्यवहार करतो. कुठला, की आपण समजा कचरा जरी टाकला तरी आपण त्या पृथ्वीला काहीतरी पोषण मूल्य देत असतो, पाणी देत असतो. आणि त्यातून आपल्याला भगवंत काय देत असतात, वेगवेगळी फळ फुलं, वेगवेगळे आपलं अन्न धान्य असं देत असतात. म्हणून त्या म्हणतात देवा सवे व्यवहार येते, मी देवाबरोबर व्यवहार करते. देव येथे देव तेथे, सगळीकडे देव आहे. देव इथं आहे, देव तिकडं आहे, तुम्ही बसलाय तिथं आहे. देव येथे देव तिथे, देवाविन नाही रीते. देवाविन कुठंच एक पण गोष्ट नाहीये अशी ह्या जगामध्ये, ह्या सृष्टीमध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये एकही गोष्ट ही आपण पूर्वीच्या श्लोकात पाहिले की देवाविन रीत काहीच नाहीये. जनी म्हणे विठ्ठाबाई, विठ्ठलाला म्हणतात जनी म्हणे विठाबाई, भरुणी उरले अंतर्बाही. ही विठाबाई म्हणजे हे विठ्ठला, तुम्ही अंतर्बाह्य सगळीकडे भरून उरलेला आहात. म्हणजे फक्त इथेच नाही तर अंतर्बाह्य तुम्ही सगळीकडे भरून उरलेला आहात. म्हणून जनाबाई काय करतात की दळिता कांडिता तुझं गायीना अनंता. त्या काय करतात, म्हणजे त्यांचं काम काम करत असताना, आता हे आपल्या केशू केशू भावाचं उत्तर आहे की दळिता कांडिता तुझं गायीना अनंता, हे माझं काम करत असताना मी काय करेल, हे अनंता मी तुझं नाम घेईल. न विसंबे क्षण भरी, मी एक क्षणभर सुद्धा विश्रांती घेणार नाही. नाम गा मुरारी. मुरारी म्हणजे भगवंतांना मुरारी म्हणतात. श्रीकृष्णांच्या हातामध्ये मुरली आहे म्हणून मुरारी म्हणतात. म्हणून तर त्या म्हणतात नित्य न विसंबे क्षणभरी तुझं नाम गा मुरारी. त्यांचं कायम नाव घेतं. नित्य हाची कारभार, कायम हेच करत राहणार कारभार. आपण सतत काहीतरी कार्य करत असतो. म्हणून त्या म्हणतात नित्य हाची कारभार, मुखी हरी निरंतर. माझ्या मुखामध्ये हरी निरंतर हाच कारभार आहे नित्य. माय बाप बंधू बहिणी, म्हणजे जनाबाई म्हणतात माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्रपाणी. आई वडिलांच्या बरोबर तू, आई वडील तर आहेसच, पण तू माझा सखाही आहेस चक्रपाणी. त्या म्हणतायत सखाय. लक्ष लागे चरणासी, त्या म्हणतायत लक्ष माझं कुठे, तर तुझ्या चरणासी आहे. लक्ष लागे चरणासी म्हणे नामयाची दासी.
नामदेवांच्याकडे दासी म्हणून काम करायच्या जनाबाई, तेव्हा तेच काय म्हणतात की म्हणे नामयाची दासी. त्यांना स्वतःची त्यांनी ती ओळख करून दिली की मी कोण आहे, मी नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करते, पण माझं लक्ष कुठे, नामदेवांच्यामुळे मी भगवंतांना जाणू लागले आणि त्यांच्या चरणांशी माझं सतत लक्ष आहे. तेच माझे बंधू आहेत, तेच माझे भगिनी आहेत, आणि त्यांच्यासाठीच माझं माझं काय आहे, मी क्षणभर पण विसरत नाही, माझ्या मुखामध्ये हरिनाम निरंतर आहे, असं जनाबाई सांगतात. म्हणजे आपल्याला एक प्रश्न आपण 3 विचारलेले आहेत अर्जुनाने, चिंतन कसे करावे, आणि नंतर तुम्हाला जाणावे कसे, आणि केशू केशू रूपामध्ये, म्हणजे कोणत्या कोणत्या रूपामध्ये. तेच आपल्याला काय करतात चैतन्य महाप्रभू सुद्धा आपल्याला शिक्षाष्टकामध्ये सांगतात. भौतिक उदाहरण देतात चैतन्य महाप्रभू. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदाहरी. महाराजांच्या तर प्रत्येक लेक्चर मध्ये हा श्लोक असतो. का बरं? आपल्याला समजण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी हे सांगतात की मनुष्याला स्वतःला गवताच्या पात्याप्रमाणे हीन समजावे. मनुष्याने स्वतःला गवताच्या पात्याप्रमाणे, म्हणजे ते लवाळ पाहिलं का, किती मोठं जरी पूर आला तरी ते लवाळ असं पूर्ण जमिनीवर पालतं होतं, पण ते कुठून निघून जातच नाही. तर तसं गवताच्या पात्याहूनही हीन समजावे आणि मनाच्या नम्र अवस्थेत पवित्र भगवन नामाचे कीर्तन करावे. चैतन्य महाप्रभू सांगतात की भगवन नामाचं सतत कीर्तनीय सदाहरी, अमानी न मान देणं कीर्तनीय सदाहरी. त्याने काय होती, आपण काय करतो, मानाची अपेक्षा ठेवतो. तसं नाही, मानाची अपेक्षा न ठेवता किंवा कुठलाही अहंकार अहंभाव न बाळगता आपण काय केलं पाहिजे, एखादा वृक्ष कसा, त्याचा कुठे त्याला कोण मान देतं का काय देतं, येणारे जाणारे त्याला काय लाथा मारतील, बुक्या मारतील, कचरा टाकतील, त्याच्या खाली बसतील, पण ते कसं आहे, सहनशील आहे. वृक्ष सहनशील असतात, म्हणून वृक्षाप्रमाणे सहनशील असावे आणि इतरांना सर्व प्रकारे मान देण्यास तत्पर असावे, असं चैतन्य महाप्रभू सांगतात. मनाच्या अशा अवस्थेत मनुष्य अखंड हरिनाम कीर्तन करू शकू, असं सांगितलेलं चैतन्य महाप्रभूंनी. अमानीन मान देणं कीर्तनीय सदाहरी. सतत हरिनामाचं स्मरण करायचं म्हणजे भगवंतांचं चिंतन करायचं. म्हणूनच आपल्याला समर्थ रामदास सुद्धा सांगतात, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. फुकट आहे, त्याला पैसे द्यायला लागत नाही. आपल्याला मुखाने नाम घेताना पैसे द्यायला नाही लागत. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग का वारे तुझे काय व्हायचे. तुझं काय जातं, मना सांग पारे तुझे काय व्हायचे, तुझं काय जातं, नुसतं नाव तर घ्यायचंय ना. हे मना तू सांग, तुला काय पैसे द्यायला लागतंय का, तुला संपत्ती द्यायला लागते का, तुला सोनं नाणं दाग दागिनं काय द्यायला लागते, मग फक्त तुला नाम तर घ्यायचंय. म्हणजे ते फुकट आहे, त्याला कुठल्या गोष्टीनं तुम्हाला विकत घ्यायला लागत नाही. म्हणून, आणि हे कोण करतं हे सगळं नामबीर, तर जपे आदरे पार्वती विश्व माता. कोण घेत हे नाव, विश्व माता पार्वती सुद्धा हे नाव घेतात. जपे आदरे पार्वती विश्व माता, म्हणून म्हणा त्याची हे नाम आता. म्हणून आपण काय करायचं, हे नाव आता आपण घ्यायचं, कारण विश्वमाता पार्वती सुद्धा हेच नाम घेतात, हेच नामस्मरण करतात. आपल्याला माहित आहे की शंकर हे सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. शंकर वैष्णवानाम शंभो असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्या पत्नी पार्वती माता विश्वमाता, मग त्या सुद्धा कोणाचं नाव घेतात, वैष्णवांचं, विष्णूंचं म्हणजेच भगवंतांचं नाव घेतात. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे की सतत नामस्मरण करायला पाहिजे. आपल्याला तर पांडुरंगाचं दर्शन होतंय, आपण गेलो पंढरीला की आपल्याला तिथं जाऊन त्यांच्या चरणांचं आपल्याला दर्शन मिळतं. आपण त्यांच्या चरणांवर हात डोकं ठेवून आपण त्यांचं दर्शन घेत असतो. पण काही वर्षांपूर्वी चोखोबा महाराज होते, त्यांना तर पांडुरंगाचं दर्शन सुद्धा व्हायचं नाही. म्हणजे असे हे त्यांना त्यांचा जन्म असा जनाबाई, चोखोबा, बंकोबा, कर्ममेळा, सोयराबाई, निर्मलाबाई, त्या इत्यादी संतांना त्यांचं पांडुरंगाचं दर्शन सुद्धा व्हायचं नाही. म्हणजे त्यांना ते त्यांचा जन्म हिंदकुळात झाल्यामुळे त्यांना मंदिराच्या आतमध्ये जायची परवानगी नाही. आपण पाहतो तिकडे जगन्नाथपुरीला गेल्यावर सुद्धा परदेशी लोकांना आतमध्ये प्रवेश नसतो. तसं इथं पूर्वीच्या काळी, मग हे नंतर सुधारणा झाली की मग नंतर सर्वांना प्रवेश मिळू लागला.
तेव्हा ते फक्त लोकांनी सांगितलेलं वर्णन केलेलं ह्याच्यावरच ते त्या पांडुरंगाचं इतकं स्मरण करायचे आणि ते परम भक्त झाले आणि त्यांना मुक्ती मिळाली. त्याच्यामुळे नाही तर त्यांना कसं की काय माहिती असणार पांडुरंग काय, कसे आहेत, कुठे आहेत, त्यांचं काय, काय कोण सांगणार अशा लोकांना. त्यांना काय काम असायचं, लोकांची उष्टी उचलायची, खारकट खायचं, गावातली घाण काढायची, गाव स्वच्छ ठेवायचं, ढोरं ओढून न्यायची, ते ढोरच खायची, असं सगळं ते किणकुळात जन्मलेल्या लोकांना त्यावेळी आयुष्य चांगलं नव्हतं. मग त्यांचं ते तसं आयुष्य असताना सुद्धा नामदेव महाराज त्यांचे गुरु झाले चोखोबांचे, आणि नामदेव महाराजांच्या प्रसादामुळं त्यांची वाणी, चोखोबांची वाणी विठ्ठलमय झाली. म्हणजे त्यांना पूर्ण त्यांनी स्वतःला विठ्ठलाला अर्पण करून टाकलं. म्हणून आणि आपल्याला तर किती भाग्य आपलं मोठं आहे की आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकतो, कुठल्याही मंदिरात जाऊन आपण तिथं दर्शन घेऊ शकतो आणि आपल्याला अडवत नाही कोणी आता. आपण आता मध्ये जगन्नाथपुरीला जाऊन आलो, कित्येक वेळा आपण 2-2, 3-3 वेळा जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तेच फॉरेनर लोक आपल्या बरोबर असले तर त्यांना प्रवेश सुद्धा नाहीये त्या मंदिरामध्ये. मग त्यांचं किती भाग्य कसं असेल. तरीही त्यांची निष्ठा तशीच असते, एकदम पक्की असते. ते काय तेवढ्यासाठी थांबत नाही, ते करत राहतात, करत राहतात. म्हणून चोखोबा महाराज म्हणतात, धन्य धन्य नामदेवा केला उपकार जीवा. नामदेवांनी चोखोबांच्यावर उपकार केला. धन्य धन्य नामदेवा केला उपकार जीवा, माझा निरसिला भेव दाखविला पंढरी राव. माझा भाव आहे तो कमी, माझा जो मनातली भाव शंका होत्या त्या शंकांचं निरसन केलं आणि मला पंढरीराव दाखवला, म्हणजे पांडुरंगाचं दर्शन दिलं. मंत्र सांगितला सोपा, त्यांनी काय केलं, मंत्र सांगितला सोपा, निवारिले भवतापा. त्या माझ्या भवतापाचं निर्माण करण्यासाठी, म्हणजे ते काढून टाकण्यासाठी, मला जो भव सागरामध्ये येऊन जो ताप होतोय ह्याच्यामध्ये आल्यामुळं, हिंकुळा जन्मल्यामुळे त्याचं असह्य हाल केले जायचे सगळ्यांच्याकडून. तर ते भवतापाला पार करण्यासाठी त्यांना जो मंत्र सांगितला त्याच्यातून ते म्हणतात, मंत्र सांगितला सोपा निवारिले भवतापा, माझी कृपेची माऊली चोखा म्हणे पाना घाली. हे नामदेवांनी त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन करायला दिलं त्यांनी. आणि धन्य धन्य नामदेवा माझा निरसला भेवा. माझं हे माझी जी शंका होती, माझं जे काय होतं ते निरसन केलं तुम्ही. म्हणून नामदेवा धन्य आहे मी, की तुमचा किती किती आभार मानू. विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी, म्हणजे नामदेवांनी त्यांना 3 अक्षरी मंत्र दिला. विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी खूण सांगितली निर्धारी, निर्धाराने सांगितले की हे विठ्ठल आहे आणि तू विठ्ठल नाम घे. विठ्ठल 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 विठ्ठला. आपल्याला सांगितलंय विठ्ठलाचं नाव घे. आणि आता आपण कित्येक वेळा ऐकतो की विठ्ठलाचं नाव घेतल्याने हृदयाची द्वार सुद्धा बंद झालेली, ब्लॉक झालेल्या सुद्धा खुलतात, असं कित्येक आपण कितीतरी ह्या युट्यूब वरती गोष्टी येतात. आता खरं खोटं माहिती नाही, पण इतकं त्याचा महिमा सांगतात अलीकडे, अपार महिमा. म्हणून ठेवून या माथा हात, काय केलं नामदेवांनी, त्यांच्या माथी हात ठेवा, दिले माझे मज हित. मला त्यांनी हित दिले, म्हणजे माझं कशामध्ये हित आहे त्यांनी मला सांगितलं. दावी येले तारू चोका म्हणे माझा गुरु. त्यांनी आपल्याला हा भवसागर पार करून जाण्यासाठी तारू म्हणजे तराफा दाखवला. की हे म्हणून कोणी दाखवला, तर माझा गुरु नामदेवांनी मला या भवसागरातून पार होण्यासाठी मला मदत केली. कशाची, तर या विठ्ठल मंत्र त्यांनी देऊन. म्हणून आपल्याला जर गुरु कृपा असेल, संत कृपा असेल, किंवा सत्संग पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. म्हणून त्यांचा आशीर्वाद असेल तरच आपण ह्या जगनियन त्या भगवंताला जाणू शकू. परमपुरुषोत्तम श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे. अशा प्रकारे विविध भौतिक रूपात आपण स्मरण किंवा चिंतन करावं. नाही तर काय उपयोग आहे, आपण आलो ह्या जन्माला आलो आणि गेलो काहीच. आपण मागे पण आपण श्लोक बघितलेले की त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांचं चिंतन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. त्यांचं सतत नामस्मरण करायचं. आणि त्यांना आपण कसं जाणतो, तर वेगवेगळ्या ह्या ज्या विभूती सांगितल्या आपल्याला त्यातून आपण त्यांना जाणू शकतो, किंवा भौतिक रूपामध्ये आपण त्यांचं स्मरण किंवा चिंतन करत असो. म्हणून काय करायला पाहिजे,
सप्रेम करावे देवाचे कीर्तन. आपण काय करायचं, कसं चिंतन करायचं, सप्रेम, प्रेमाने सप्रेम करावे देवाचे कीर्तन, भय द्या सोडून शरीराचे. आपल्याला हे आपण किती जगणार आहे, किती केव्हा जाणार आहे, पुढं काय होणार आहे, मागे काय झालं, हे सगळं भय सोडून द्या. तेव्हा काय करा, प्रेमाने देवाचं कीर्तन करा. तरी मग जोडे विठ्ठल निधान. तरच आपण काय करू, विठ्ठलाशी जोडले जाऊ. केली या कीर्तन सिद्धी पावे. आपण जर कीर्तन केलं तरच आपल्याला सिद्धी प्राप्त होती, तरच आपल्याला साधना आपली चांगली होईल. देव जोडिलिया तया काय येऊने. आपण हे देवाला आपण जोडून घेतलं तर आपल्याला काही कमी पडणार नाही. तया काय येऊने, आपल्याला काही कमी पडणार नाही. भावधरीलाच म्हणूनच काय म्हणलंय, तुका म्हणे मन धीर करा. तुकाराम महाराज म्हणतात तुमचं मन धीर करा. कशासाठी, भावधरीला चरणी म्हणवितो दास. आपल्याला काय करायचंय, त्यांच्या चरणी भाव धरायचा आहे, भगवंताच्या चरणी भाव धरायचा आहे. म्हणजे सतत त्यांच्या चरणाचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, त्यांच्या चरणांची सेवा करायची. आपण नवविधा भक्ती पाहतो तसं करायचं. अहिर्निशी ध्यास करीत असे. अहिर्निशी म्हणजे रात्रंदिवस आपण त्यांचा ध्यास घेतला पाहिजे, तरच आपल्याला भगवंत प्राप्त होतात. भगवंत एवढ्या सहजी प्राप्त होणार नाही एकदा नाव घेऊन. आपला प्रयत्न चालू आहे आपला सर्वांचा. सगळेजण आपण एका होडीमधनं चाललेलो आहे. आपण एकमेकांना धरलं पाहिजे, एकमेकांना धरूनच आपण हा भवसागर पार होणार आहे. एकट्याने भवसागर पार होत नसतो. त्याच्यामुळे हेच सत्संगतीची गरज आहे. म्हणून तर आपल्याला दररोज एका श्लोकाचं विवेचन आपण ऐकतो. थोडं का होईना, अगदी धुळीकणा एवढं का होईना, आपल्या डोक्यामध्ये काहीतरी येतं, भगवंतांचं ध्यान येतं, भगवंतांचं रूप आपण जाणू शकू. आणि हळूहळू आपल्यामध्ये सुधारणा होत जाणार. एकदम तर आपण संत गतीला प्राप्त होणार नाही. तेव्हा काय करायचं, धरिले निश्चल न सोडी ते पाय. आता धरलेच आपण त्यांचे पाय, आता ते सोडायचे नाही. धरिले निश्चल न सोडी ते पाय, तुका म्हणे सोय करी माझी. आता माझी सोय, तुकाराम महाराज म्हणतात आता मी धरलेच तुमचे पाय, आता माझी सोय करा. तेच आपण संतांच्याकडे बघू पाहून म्हणायचं की आता आम्ही तुमचे पाय धरतो, आता आमची सोय करा. सगळं त्यांच्यावर विसंबून राहायचं, भगवंतांच्यावर. आपलं आपलं काही चालत नाही. त्याच्यामुळे आपण काय, भगवंतांच्याकडे सतत कृपा याचना करत राहायचं. काय कृपा याचना, तर कानोपात्रा महाराजांचं खूप सुंदर एक गाणं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या कानोपात्रा महाराज म्हणतात, प्राण नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया. आपण पण त्याच आर्ततेने कानोपात्रा महाराजांच्या आर्ततेने आपण गायचा, म्हणजे भगवंतांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आणि आपण भगवंतांना म्हणूयात की आता आमचा अंत बघू नका, आमचा आता ही वेळ झाली या जीवनातून. थोडे काही आपल्याला वाटतंय खूप खूप माझं आयुष्य राहिलं, पण हे क्षणभरात जात असतं. आपलं बालपण कधी गेलं, आपलं वार्धक्य आलं, आता आपल्याला माहिती नाही आपला शेवट कधी होणार आहे. त्याच्यामुळे ह्या कानोपात्रा महाराजांनी जे काही त्यांचं सांगितलेलं आहे ते आपण सर्वांनी तसंच वंदन करायला पाहिजे भगवंतांना. आणि त्यांना विनंती करायला पाहिजे की आता आमचा अंत पाहू नका, आमचा आता प्राण जाण्याची वेळ आली, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा. हेच आपल्याला ह्या श्लोकामधून आपण पाहिलं की चिंतन कसे करावे, कसे जाणावे, आणि केशू केशू भावेशू म्हणजे कोणत्या कोणत्या भावामध्ये त्यांचे स्मरण करावे. त्या श्लोकाचं मला जेवढं माझ्या परीनं विवेचन करता आलं तेवढं मी आपल्या चरणांची समर्पण करते. सर्व वैष्णवांच्या इथे काय चुकलं असेल तर ते माझं आहे, मला माफ करा. आणि कोणाला काही शंका असतील, कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे व्यक्त व्हा. दीपा माताजी हरी बोल, हरी बोल. दीपा माताजी हरी बोल. हा, मी हे करा ना, लोकांना अनम्यूट करा ना.
काय केलं? होत नाही ना? नाही, एकच मिनिट बघते. हा, केले. हरी बोल, सेटिंग चेंज केलंय. हा, कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही आपले विचार मांडू शकता.